जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये उडाली सगळ्यात मोठी खळबळ. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना अखेर एकत्र येणार. मित्रांनो, ही बातमी आपणास जरी खरी वाटत असली तरी मित्रांनो सविस्तर बातमी बघूया. राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना प्रमुखांच्या 100व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय, सविस्तर अपडेट बघूया. एकच विचार एकच श्वास घेऊन चाललेल्या दोन्ही शिवसेना एकत्र येणार या बातमीने सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं आहे. सामान्य शिवसैनिक आता नेमकं ही बातमी काय आहे जाणून घेण्यासाठी शिवसैनिकांचे कान आता आतुरलेले आहेत. मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय, पडद्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून कोणकोणत्या हालचाली आता घडून येऊ लागल्या आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या बाबतीतली सुनावणी आता पेंडिंग असतानाच 18 फेब्रुवारी पासून शिवसेनेची पुढची सुनावणी चालू असतानाच यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेली 4 वर्ष निकाल येत नाही. परंतु शिवसेना कोणाची यावरती उद्धव ठाकरेंचा जो रोख आहे तो शिवसेना उद्धव ठाकरेंची अशा प्रकारचा आहे. मग आता दोन्ही शिवसेना एकत्र येणार या नेमक्या बातम्या आणि नेमक्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेच्या जवळच्या व्यक्तीने हे सगळ्यात मोठं वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये शिंदेच्या मनात नेमकं चाललंय काय, तर इकडे उद्धव ठाकरेंचे संजय राऊत यांनी देखील सगळ्यात मोठं वक्तव्य केलंय. नवे तर राज ठाकरे यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली का, त्यांनी मोठं विधान करून एकनाथ शिंदेंना आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचा प्लॅन केलाय का, या तिन्ही बातम्या आपण एका दमामध्ये मित्रांनो पुढच्या 2 मिनिटात जाणून घेऊया. मुंबईचं राजकारण शिजतंय आणि 2 ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन मुंबईची सत्ता स्थापन करून महाराष्ट्र काबीज करतील का, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला बघायचंय. बघूया आता नेमकं काय घडलंय महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली असून शिंदे गटाचा देखील महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ झालाय. अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी यांचा देखील महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ झालाय. तर उद्धव ठाकरे मनसे यांना देखील अतिशय जागा कमी मिळाल्यात. याचा सारांश म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष बनून सगळ्या महापालिका, सगळ्या नगरपालिका, सगळेच राज्य स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी भाजप आता कामा लागले आहे. हे सुरू होत असतानाच आपल्या मित्रपक्षांना त्यांचे नगरसेवक, त्यांचे आमदार कसे पडतील याची मात्र भाजपने पूर्णपणे जाण ठेवली आहे. मुंबईत एकनाथ शिंदेच्या 10 नगरसेवकांना पाडण्यासाठी भाजपने मोठी फिल्डिंग लावली होती आणि त्यांचे 10 बंडखोर उभे देखील केले होते. यामुळे शिंदेला मुंबईत जागा कमी आल्याचा त्यांच्याच नेत्यांनी खुलासा केला आहे. अर्थातच भाजपा आपल्या एकाही मित्रपक्षाला पुढे येऊ देत नाही, त्यांना मोठं होऊ देत नाही. जर ते मोठे झाले तर त्यांच्यावरती जोरदार कारवाई करून त्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपा वारंवार प्रयत्न करत असेल. तशाच प्रकारची नीती भाजपा आपल्या राजकीय पक्षांच्या निमित्ताने वापरते. याचाच अर्थ भाजपला राज्यातील सगळेच राजकीय पक्ष कंटाळले आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी देखील कंटाळली असून एकनाथ शिंदेची शिवसेना देखील कंटाळली आहे. कारण की अगोदर त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवारांची या 2 पक्षाला संपवलं आणि या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांसह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दोन्ही पक्षांना संपवलं. मित्रांनो, अर्थातच सत्तेमधल्यांना आणि सत्तेच्या बाहेर असणाऱ्यांना कसं संपवायचं हे गणित भाजपकडून शिकावं आणि त्या प्रकारची भाजपने फिल्डिंग देखील लावली. परंतु आता मात्र दोन्ही नेत्यांना, महाराष्ट्रातल्या बऱ्याच नेत्यांना समजून आलंय की भाजपच्या विरोधात सर्वांनी एकवटलं तर मात्र महाराष्ट्राचं राजकारण आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे हाकता येईल. आणि एकनाथ शिंदेने देखील तशाच प्रकारचे करण्याचे संकेत दिलेत का, हे आता आपण जाणून घेऊया. इकडे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी कोणतेही पक्ष कोणासोबतही युती करायला तयार आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा मनसेने कल्याण डोंबिवलीमध्ये दिला. अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टीने MIMचा पाठिंबा घेतला. MIMच्या इशाऱ्यावरती भारतीय जनता पार्टी अचलपूरमध्ये आता चालणार आणि नवनीत राणांना मात्र त्यांनी घरचा रस्ता दाखवला. या एकंदरीत सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्रामध्ये कोणाची युती होऊ शकते हे या युत्या आघाड्यावरून सध्या स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. मित्रांनो, एकंदरीत राज्याच्या राजकारणावरती काय परिणाम होतोय हे आपल्याला पुढील आठवड्यामध्ये समजेलच. परंतु दोन्ही बंधू राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आज राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेची यापुढची भूमिका लवचिकतेची असेल, म्हणजे मनसे कोणासोबतही जायला तयार असेल. सत्तेसाठी, माझ्या मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही सत्तेसोबत जायला तयार आहोत
अशी देखील माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. लवचिकतेची भूमिका म्हणजे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले तशा प्रकारे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, यावरती राज ठाकरेंचं भाष्य आगामी काळात खूप महत्वाचं ठरेल. दुसरीकडे शिवसेना नेते असणारे संजय जाधव, बंडू जाधव यांनी मोठं वक्तव्य करत दोन्ही शिवसेनांनी उद्धव ठाकरेंनी आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा गाडा स्वतःच्या हातामध्ये घ्यावा, भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवावं. दोन पक्ष जर एकत्र आले तर भाजपला कुठेही काही स्थान मिळणार नाही, असं त्यांनी खुलासा केला. मित्रांनो, त्यानंतर मात्र एकनाथ शिंदेच्या गोटातून एक मंत्री, एकनाथ शिंदे यांच्या जवळचे सगळ्यात जवळचे मंत्री असणारे गुलाबराव पाटील यांनी या विधानाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आता आपण जाणून घेऊया. गुलाबराव पाटील यांचं सर्वात मोठं वक्तव्य, राज्याच्या राजकारणामध्ये महाभूकंप येणार, दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, असा सवाल सातत्याने विचारला जातो. प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतात, पण त्यातून एक विचार समोर येतोच. शिंदे सेनेचे शिलेदार मंत्री आणि एकनाथ शिंदेचे सगळ्यात जवळचे असणारे गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नांवरती मोठं भाष्य केलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाभूकंप येणार का, या चर्चा सुरू झाल्या आहे. 2022 मध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, त्यानंतर शिवसेनेचे वाद सातत्याने वाढत गेले. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दोन नेत्यांनी एकनाथ शिंदेंना आणि भाजपला टार्गेट करण्याचा जोरदार प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळी मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे अशी साथ देखील काही नेत्यांनी घातली. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आले आणि महाराष्ट्राने त्यांना जवळ देखील केलं. गेल्या वर्षीच्या राज्याच्या राजकारणाने नवीन वळण घेतलं. या नवीन वर्षात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का, याची चर्चा रंगली आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो असे म्हणतात. त्याचीच प्रचिती राज्याला पुन्हा एकदा आता येण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का, यावर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय. आता दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत, प्रत्येकाचा विचार, राजकारणात काही होऊ शकतं, कोण कधी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही. आता आपण बघतो MIM ची कोणासोबत युती, त्यामुळे कोणी कोणासोबत जाऊ शकते कन्फर्म सांगू शकत नाही. शिवसेना एकत्र येतील का, तर राजकारणात काही होऊ शकतं, असे मोठे संकेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे दोन भाऊ एकत्र आलेत तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघांनी एकत्र आलं तर काही हरकत नाही, असं देखील सध्या गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात, ही यागडीची सगळ्यात मोठी बाब आता समोर येत आहे. पण याबद्दल आपणास काय वाटतंय, आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.